नक्कीच टाळा झाला पाहिजे प्रकाश तुंबडा यांच्यासाठी. एका धावेच्या फरकाने मागे पडले, तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं. मात्र तारेवरची कसरत करत असताना इथपर्यंत पोहोचतील असं वाटलं नव्हतं. एकट्याची जिद्द आणि या ठिकाणी आपण बघतायत 6 वाजून गेलेले आहेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी सज्ज होत आहेत तो कमेंट्री बॉक्स मध्ये आदरणीय सन्मान्य श्री संदीपजी गावड. आणि जे एक षटक समाप्त होईल तेव्हा नक्कीच आम्ही या 12 संघांच्या स्पॉन्सर्सला आमंत्रण देणार आहोत. धन्यवाद सागरच्या माळी. कारण या संघ मालकांचा उल्लेख होणं सुद्धा फार महत्वाचं आहे. मॅच स्टार्ट होण्याआधी या संघ मालकांचा उल्लेख आपल्या मुखातून होऊन जाऊ द्या. सागरजी, कोण कोण संघ मालक आहेत त्यांची माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. नक्कीच आदरणीय सन्माननीय सर्व संघ मालक शिला स्पोर्ट, रुद्राक्ष स्पोर्ट्स, युवराज 11 वालिव, त्यानंतर सदा स्मृती, रवी स्पोर्ट्स चिंचपाडा, अशा या 6 संघांना मी नक्कीच या ठिकाणी त्यांच्या संघ मालकांना आमंत्रित करतोय. नक्कीच सर्व संघ मालकांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. दरम्यान लाईव्ह ऍक्शन कडे आपण जातोय या मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनलचा मॅच सदानंद स्मृती 9192 भावेश बाबर यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला KBM आदरणीय सन्माननीय देवजी महाळी साहेबांचा संघ आहे. आणि मैदानाच्या आतून पंचांचा इशारा येतोय प्लीज प्ले असा. काही बंधनं असल्या कारणाने आपण समोर या संघांना उभं करू शकलो नाही. ओहो, पहिला चेंडूवर जोरदार अपील, पंचाने अपील फेटाळून लावलाय आणि पहिला डॉट बॉल. विश्वनाथ जाधव या फलंदाजाची विकेट घेण्याकरता प्रत्येक गोलंदाजा नेहमीच उत्सुक असतोय. पहिला चेंडू डॉट राहुल गोंड याचा. टेनिस विश्वातील 2 दिग्गज एकमेकांसमोर आमने सामने आपल्याला येताना दिसत आहेत. राहुल गोंड तयार. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा, पंचाने वाईट दर्शवलाय. सलग 5व्या दिवसामध्ये चांगलं काम करताना दिसत आहेत पंच परशुरामजी पाटील. मेगा फायनलच्या या मॅच मध्ये त्यांची निवड झाली. परशुराम पाटील साहेबांकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत पंच म्हणून भरत मोरे स्कोरलेख पंचांच्या भूमिकेमध्ये. आडव्या बॅटचा वापर, चेंडू हवेमध्ये. ओहो, हा झेल ड्रॉप केलाय. जीवनदान. प्रत्येक मॅच मध्ये त्याला कधी कधी पहिल्या चेंडूवर जीवनदान दिलं जातं. आता मला अंधश्रद्धेकडे वळावं लागेल. काय हा खेळाडू कुठे लिंबू मारून येतोय? कारण पहिल्या चेंडूवर त्याचा जीवनदान, त्याचा झेल सोडला जातोय. विश्वनाथ याच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य येतंय. आणि मागच्या काही 4 दिवसापूर्वी गहाळ झाले होते आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी दिवा. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आमचे पंच आहेत या स्पर्धेमध्ये दिसले नाहीत. अशोक करता प्रत्येक षटकाराकरता गणेशजी दिवा साहेबांकडून 100 रुपयाचा पारितोषिक. हा चेंडूला फोर्स केलंय. कोयर टपाचा चेंडू होता. ब्रह्मास्त्र यॉर्कर चा मारा आपल्याला पाहायला मिळाला आणि लॉंग ऑफ मध्ये जाईपर्यंत फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. एका धावेची संघाच्या धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती 3. झेल जो सोडलाय त्या झेलला कर्णधार कोसत असेल. बघितला पण विशाल सातवी नावाचा एक दिग्गज खेळाडू त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत होता आणि त्याने हा एक सोपा झेल सोडलाय विश्वनाथ जाधव याचा. स्फोटक फलंदाज मालिकावीर च्या सध्याच्या घडीला आघाडीवर या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसतोय. गोलंदाज सर, फुलटा चेंडू, चेंडूशी मारे शेपार, आर पार दमदार शानदार वजनदार षटकार आणि या प्रेक्षकाने हा झेल टिपलाय. प्रेक्षक राजे खुश होत आहेत. तुम्ही स्टेजवर या, तुम्हाला पारितोषिक असेल. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी गुप्ता, भारतीय जनता पार्टी वसे पूर्व मंडल युवा मोर्चा अध्यक्ष यांच्या सौजन्याने 200 रुपये. त्याच्यानंतर आदरणीय सन्माननीय गणेशजी दिवा साहेबांकडून 200 रुपये. हा चेंडू हवेमध्ये, हवाई सफर, हाय हाय अँड हँडसम बिगी यू स्ट्रोक, 6 धावा. कम ऑन डीजे. कॅच करता आदरणीय सन्माननीय अजित माणिक गोवारी माजी सरपंच चंद्रपाडा साहेबांकडून 5 कुपन आहे. याचाच अर्थ 500 रुपयाचा मानकरी हा कडू ठरतोय. दुसऱ्या बाजूला डाव्या बाजूला आपण बघतोय
आदरणीय सन्माननीय जयेंद्र पाटील या स्पर्धेतून रजा घेत असतानाच अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, समाज कार्यकर्ते यांना आपण बघितलं. आता चेंडू हवेमध्ये, हा झेल टिपणं फार महत्वाचं होतं. विश्वनाथ जाधव हा जास्तच घातक होण्यापूर्वी त्याला बाद केलं जात आहे, त्याला गारद केलं जात आहे. पहिला मोरा गारद, पहिला धक्का, पहिला गडी बाद, धावसंख्या 16. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर आपण चर्चा या स्पर्धेची करूया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम APL 2021. धावा आदरणीय सन्मान्य प्रवीणजी गुप्ता साहेबांकडून 200 रुपये, त्या बाजूला गणेश दिवा साहेबांकडून 200 रुपये आणि आयवा कॅच ज्यांनी या स्पर्धेकरता ठेवलेत अजित दादा गोवारी साहेबांकडून 100 रुपये. येस, 500 रुपये तुम्हाला मिळाले. तुमचं नाव काय कळू शकेल? विष्णू. 500 रुपये तुम्हाला मिळतात. किती वेळेपासून तिथे तू वाट बघतोस, झेल कधी तुझ्याकडे येईल? दुपारपासून. म्हणजे तुझी जी मेहनत केली ती मेहनत आता कामी येते तुला. या 500 रुपयाचं नेमकं तू आज काय करशील? काय नाही, वडापाव खाणार आहे. 500 रुपयाचे वडापाव. म्हणजेच या APL मध्ये एकटा विष्णू असा व्यक्ती आहे जो 500 वडापाव दिवसाला खातोय. धन्यवाद विष्णू. मित्रांना पण खाणार. मित्रांना पण देणार. चला पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळूया. पहिल्या षटकामध्ये धावफलकावर धावा लागल्या त्या 1 विकेट आणि 15 धावा. नंबर 2चं षटक टाकण्याकरता या मेगा फायनलच्या मॅच मध्ये KBN सातिवली विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सदानंद स्मृती 9192. समोरच्या एंड कडून गोलंदाज झालाय विशाल सातवी. इनसाइड आउट करून प्रवीण परेड यांनी चेंडूला हवेमध्ये खेळण्याचा प्रयास केलाय आणि याच दरम्यान यष्टी रक्षक कोणतीच चूक करत नाही. किशोर पवार पॉवर दाखवतोय. विकेटचं पतन होत आहे. आणखीन एक धक्का, 2 गडी बाद. धावफलकावर धावा लागल्या त्या 15 धावा. 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. कमॉन डीजे. खेळाडूंचं आणि पॅकर्सचं आम्ही वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आयोजित आदिवासी प्रीमियर लीग APL 2021 मध्ये स्वागत करतोय. या स्पर्धेकरता आम्हाला ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी सहकार्य केलं त्यांचा आपण थोडक्यात उल्लेख करूया. आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील माजी सभापती ठाणे जिल्हा यांच्या सौजन्याने 50,000 रुपयाची देणगी या स्पर्धेकरता प्राप्त झालेत. त्याच्यानंतर शिव वाहतूक सेना पालघर जिल्हा विद्यमान अध्यक्ष द ग्रेट मराठा एंटरप्राइजेस जुचंद्रचे संस्थापक मोहनदादा रवींद्र पाटील साहेबांकडून 25,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी प्राप्त झाले. संतोषदादा शेलार, अमितदादा शेलार यांनी 10,000 रुपयाचं सहकार्य या ठिकाणी केलंय. त्याच्यानंतर आपण बघतायत युट्यूबची 5 दिवसाचा संपूर्ण खर्च आदरणीय सन्माननीय भारतीय जनता पार्टी वसई पूर्व मंडल युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण गुप्ता साहेबांनी केलाय. चला पुन्हा आपण चर्चा करणार आहोत. आणखीन इतर कोण मान्यवर आहेत? मैदानाच्या आत जात असतानाच फलंदाज विशाल याला एक पहिले यश मिळतोय. धावसंख्या 15. नवीन फलंदाज गेलाय राकेश. या चेंडूला ऑन साइडला खेळलं जात आहे. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू मारेशी पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार. हा आला APL चौकार. चांगली जिगरबाज खेळी करणं फार महत्वाचं आहे. सध्या गणेशजी दिवा अशोक करता पारितोषिक लावत आहेत. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. धावफलकावर धावा लागल्यात. 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर KBM स्पोर्ट्स क्रांती सूर्य बिरसा मुंडा स्पोर्ट्स संघाच्या त्या म्हणजेच 19. आता एक चांगला चेंडू बीट करणारा चेंडू होता अशोक बोरड या फलंदाजाला. टेनिस विश्वामध्ये जर आपण बघितलं तर अशोक बोरड या खेळाडूचं नाव सुद्धा प्रेमाने घेतलं जातं. जरीमरी स्पोर्ट्स गोकिब्रे संघाकडून तो सातत्य राखत असतो. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग कडे राकेश. दोन्ही एकाच संघाकडून खेळत असतात. आता हलक्या हाताने फक्त कट केलाय मनगटाच्या साह्याने. मनगटाचा वापर, बॉटम हँडचा चांगला वापर आणि शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलाय. चालू असलेला मॅच युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते बघतायत त्यांच्या माहिती करता हा मेगा फायनलचा मॅच आहे.
APL 2021 मधला KBM स्पोर्ट्स सातिवली विरुद्ध सदानंद स्मृती 9192 कामन भावेची बाबर आणि त्यांचे बंधू त्यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्लो ओव्हर वन संत गतीचा चेंडू होता, तितकीच चांगली ट्रीटमेंट, चेंडूला सुपर कव्हर क्षेत्रामध्ये वावलाय. बघता बघता 2 धावांकरता करता फलंदाज धावतायत आणि संधीचं सोनं केलं जात आहे. 2 धावा चातुर्यपूर्वक पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावणीची धावसंख्येत वाढ, धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 22 धावा. आजकाल भविष्य सांगणं अगदी सोपं झालंय क्रिकेटच्या दुनियामध्ये. सुरुवातीला 22 मार्च 1957 साली मित्रांनो मला आठवण झाली, कारण खऱ्या अर्थाने जे आपण महिने बघतोय, चैत्र महिना म्हणजेच जे भविष्यवाणी निर्माण केली गेली ती तारीख होती 22 मार्च 1957 ची आणि इथे आकडा आलाय तो म्हणजेच 22चा. धावफलकावर धावसंख्या आहे ती 22. मेगा फायनलचा मॅच KBM स्पोर्ट्स सातिवली विरुद्ध सदानंद स्मृती 9192 या दोघांमध्ये तुम्ही निहाळतायत. चांगली चमक, चांगली धमक प्रत्येक खेळाडूने या APL 2021 मध्ये दाखवलंय आणि आमचं भाग्य प्रत्येक वर्षी आम्हाला या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने दिलेली आहे. त्याबद्दल मी शतशः ऋणी राहीन, शतशः आभारी राहीन. आदरणीय सन्माननीय रघुनाथजी जोगारी आणि त्यांची संपूर्ण टीम जे आज काम करतोय, प्रत्येक खेळाडूला प्रदर्शन करण्याकरता आणि नवीन प्लॅटफॉर्म देण्याकरता या APLचं अतिशय चांगलं आयोजन. ओ मिडल स्टंपवरचा चेंडू, हाईट इज द फॅक्टर. अपील जोरदार केलंय आणि पंचांनी हे अपील फटाळून लावलंय. याच दरम्यान हे षटक संपल्याची घोषणा केली जाते. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर KBM स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. 2 षटकांमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, तत्पूर्वी आपण जाऊया. सागर माळी आपल्याला काय आणखीन अधिकृत सूचना देत आहेत. नक्कीच धन्यवाद सर. या ठिकाणी तुम्ही बघतायत मित्रांनो की आज 12 संघ या आजच्या दिवसामध्ये आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला त्या 12 संघाची मालकांची आम्ही ओळख करून देणार आहोत. KBM स्पोर्ट्स देवजी महाले सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सदानंद स्मृती या संघाचे 9192 या संघाचे भावेशजी बाबर यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय या मान्यवर कक्षामध्ये. जॉय स्पोर्ट्स या संघाचे दयानंदजी वाघ, फायटिंग फॉल्कन या संघाचे ज्ञानेश्वरजी सापटे, बाबा एंटरप्राइजेस या संघाचे मालक सुनील पागे आणि श्री कमलाकर जाधव, युवराज 11 वालिव या संघाचा प्रशांत जाधव, रवी स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचे सतीशजी दळवी आणि योगेश दळवी यांना त्या संघाचा प्रतिनिधी म्हणून आम्ही बोलवतोय. बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातेली या संघाचे बाबू महाले यांना आम्ही मंचावरती बोलवतोय. पार्थ वॉरियर्स या संघाचे हेमंत लाखात यांना मंचावरती आम्ही आमंत्रित करतोय. शेलार स्पोर्ट्स या संघाचे संतोषजी शेलार आणि अमितजी शेलार यांना आम्ही या मंचावरती आमंत्रित करतोय. रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोड या संघाचे विनोदजी गवळी साहेब आणि प्रशांतजी गवळे असतील तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांना आमंत्रित करतोय. हंसिका स्पोर्ट्स नागले या संघाच्या पिंट्या दादा परेड यांना सुद्धा मंचावरती येण्याची विनंती करतोय. जाऊया पुन्हा एकदा. धन्यवाद सागरचे माळी. कारण 22 धावा राष्ट्रीय पंचांग दिन म्हणून 22 मार्च 1957 हा दिवस ओळखला जातोय. 2 षटकांमध्ये 22 धावा. स्ट्रायकिंग कडे फलंदाज अशोक यांनी चेंडूला उडवलाय. चेंडू हवेमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली, तो कोणतीच चूक करत नाही, नजर व्यवस्थित ठेवलंय आणि 100 रुपयाचा मानकरी हा क्षेत्ररक्षक ठरलाय. आदरणीय सन्माननीय गणेशजी दिवा साहेबांकडून गोलंदाज करता हे पारितोषिक दिलं जात आहे. विकेटचं पतन गॉन. धावसंख्या 22, 3 गडी बाद. हेमंतजी सुतार यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय मंचावरती. आपण येऊन असं नसतं बाबा. विनोद परेड फलंदाजाची परेड घेतोय, कारण काटा लगा असं गाणं या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून पेश झालं आणि अगदी क्रिकेट करता अनुसरून असलेले गीत होतं. अशोक बाद झालाय, प्रवीण परेड बाद झालाय, विश्वनाथ जाधव बाद झालाय. 3 गडी बाद. धावसंख्या 22 आणि 3रं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज विनोद करता प्रत्येक विकेट करता आदरणीय सन्माननीय गणेश दिवा साहेबांकडून 100 रुपयाचा पारितोषिक. हा चेंडू हवेमध्ये, काय जबरदस्त ताकदवर फटका. 6 धावा मिड विकेट पट्ट्याबाहेर. षटकार बिगी. टँकरवाले जे आहेत त्या टँकरवाल्याने थांबायचे. तुम्हाला 200 रुपये प्रवीणजी गुप्ता यांच्या मार्फत जाहीर झाले आहेत. डायरेक्ट टँकरवरती चेंडू लागला होता. नशीब टँकर फुटलं नाही.
कारण एपीएल ची नक्कीच ताकद जबरदस्त आहे. अविनाश याच्यासाठी पारितोषिक मला वाटतं आलेलं आहे. एपीएल ची ताकद आपण सागर बघतोय. खूपच आज चांगलं त्यांनी कमावलंय. मॅच कडे रवाना होऊया. 6 धावांची धावसंख्या पोहोचली 28 वर. समोर उजव्या हाताचा फलंदाज राकेश ऑन साइडला चेंडू खेळतोय. आता उंची जास्त गाठली, लांबी कमी, शतरक्षक अतिशय चांगला सफल. बघताय आपण रोहित नावाचा हा शतरक्षक आहे आणि रोहित कोणतीच चूक करत नाही. आणखीन एक धक्का, काय चांगलं षटक पडतंय. विकेट षटकार विकेट कलाटणी देणार आहे षटक. 2 षटक आणि 3 चेंडूची समाप्ती. केबीएम स्पोर्ट्स सातिवली संघाची धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 28 धावा 28. सागर काय प्रतिक्रिया असेल तुझी? हॅलो चेक. नक्कीच या ठिकाणी पारितोषिक मला वाटतंय लागलेला होता. त्या अगोदर प्रतिक्रिया देऊया. एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळते आणि अतिशय चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे यानंतर सुद्धा. तर जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडेकडनं आपण बघतोय की एका 6 साठी 500 रुपये पारितोषिक हे जाहीर झालंय अविनाश गिराणे यांच्यासाठी. जय मल्हार स्पोर्ट्स कडनं 500 रुपये अविनाश गिराणे यांच्यासाठी जाहीर झालेले आहेत. तेच गाभट सर. 2 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय सन्माननीय कमलाकर बेस्तूर जाधव, माजी सरपंच देवतळ, बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची रोख देणगी या स्पर्धेकरता आलंय. चर्चा आम्ही करणार आहोत. आता स्ट्राईक इन कडे फलंदाज बघतायत अविनाश गिराणे, मॅन फ्रॉम कोलांड आणि कोलांडे संघाच्या माध्यमातून सागर माळी यांना सुद्धा आपण बिलॉंग करताना बघतायत. चेंडू टाकून झालं त्या षटकात 4 आणि धावा आल्यात ते 6. 1 षटकारणीची 6 धावा आल्यात. सध्या केबीएम स्पोर्ट्स संघाची स्थिती खराब आहे. 28 धावा 4 गडी बाद. विश्वनाथ जाधव याला बाद केल्यानंतर घसरगुंडी होताना दिसतंय. राकेश याच्यावर मोठी जबाबदारी होती, तो सुद्धा षटकार ठोकून बाद झालाय. आता अविनाश हा गोलंदाजाचा सर्वनाश करेल काय? शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू विनोद परेडियाचा, कारण जास्तीत जास्त लेग ब्रेक झालाय फिंगर रोल करताना आणि म्हणूनच पंचाने वाईट घोषित केलंय. धावसंख्या 29. 4 बाद 29. मेगा फायनलचा मॅच केबीएम स्पोर्ट्स सातिवली विरुद्ध तुम्ही निहाळतायत सदानंद स्मृती कामन 9192 या 2 संघादरम्यान एक जबरदस्त लढत. षटकातील पुढील चेंडू आत वळणारा चेंडू, कोलर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला ऑन ड्राईव्ह केलंय मनगटीच्या साहाय्याने. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बघताय आपण उमेश भुरे याच्या हातापर्यंत चेंडू जातोय. उमेश भुरे या टुर्नामेंट्स मध्ये गाजलाय. जरी मागच्या मॅच मध्ये असफल ठरला तरी इतर मॅच मध्ये त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला झालाय. विशेष पहिला मॅच बघितलाय, दुसरा मॅच बघितलाय, तिसरा मॅच बघितला. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी आपलं 100% योगदान दिलंय. संघाकरता तो खेळला. स्लो ओव्हर 1. चेंडू मिडॉन क्षेत्रामधून वेगाने प्रस्थान करतोय. 2 शतरक्षक येत आहेत. बघता बघता 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावा मिळत आहेत उजव्या हाताच्या फलंदाज सचिन याला. 2 धावण्याची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 32 वर. स्कोर मूव्स ऑन 32. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपगार 4 बाद 32 धावा. क्रांती सूर्य बिरसा मुंडा सातिवली या संघाच्या. पुढील आम्हाला देणगीदार लाभले त्यांची सुद्धा चर्चा होणं फार महत्वाचं आहे. आदरणीय सन्माननीय आत्मारामजी ठाकरे पंचायत समिती सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य यांच्या सौजन्याने 4,000 रुपयाची देणगी या स्पर्धेकरता लाभलोय. सौभाग्यवती शुभंगीताई आलेश बेंद्रे चंद्रपाडा आणि पंचायत समिती सदस्य विद्यमान सदस्य आहेत. त्यांनी सुद्धा या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं इथे प्राप्त करून दिलाय. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय आदरणीय सन्माननीय आविष्कार दत्तात्रय पाटील बहुजन विकास आघाडी चंद्रपाडा वाकीपाडा विद्यमान अध्यक्ष यांच्या सौजन्याने 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेनिमित्तानं आलेली दिसून येत आहे. त्याच्यानंतर आपण बघतायत ब्रँडेड स्पोर्ट्स कडून पंच आणि समालोचकांकरता सुद्धा टी शर्ट्स आलेत. त्यांचा सुद्धा आम्ही शतशः आभार आहोत आणि ऋणी आहोत. मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर केबीएम स्पोर्ट्स संघाची धावसंख्या बनलेली आहे ती 4 गडी बाद 32 धावा 32. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातील सागर माळी. नक्कीच धन्यवाद. अतिशय जबरदस्त क्रिकेट आहे. शेवटचं षटक असणार आहे. अविनाश गिराणे याला संधी असणार आहे आणि आपण बघतोय की अविनाश तयार झालेला आहे. अविनाश तयार. दुसऱ्या बाजूला उमेश तयार. कट करायचं होतं ऑफ साईडला. पंचांचा वाईडचा इशारा. पंचाने अतिरिक्त धाव म्हणून घोषित केलंय. या अतिरिक्त धावण्याची येण्याची धावसंख्या बनली ती 33. बोलताना लिहिताना खूप चांगला आकडा वाटतो हा 33चा.
आणि हा 33चा आकडा सुद्धा क्रिकेटमध्ये आपल्याला काही ना काही दर्शवून जात असतोय. पारितोषिक आलेलं आहे सचिन कवळे यांच्यासाठी 4 चौकारासाठी 2000 रुपये असतील. गोलंदाज तयार. ओ कोलंडपाचा चेंडू वाईड यार्करचा चेंडू होता. चेंडूला मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळला. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची दोघांमध्ये जी गती होती त्या गतीचा फायदा होतोय आणि या 2 धाव मिळत आहेत. 2 धावण्याची धावसंख्या पोहोचली ती 35 वर. मेगा फायनलचा मॅच केबीएम स्पोर्ट्स सातिवले विरुद्ध सदानंद स्मृती 9192 या दोघांमध्ये तुम्ही निहाळतायत. एक षटक आणि एका चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. काय रंगतदार लढत होतोय. कुणी भाकीत केलं नव्हतं की सदानंद स्मृती 9192 हा संघ या स्टेज पर्यंत पोहोचेल. इनसाइड आउट होऊन चेंडूला खेळला जाता. चेंडू शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये एकच धाव. आयेश बेंद्रे आता थोडस क्विक घेतोय आणि या एका धावेची धावसंख्या 36 पर्यंत पोहोचले. सागर काय म्हणशील. बऱ्यापैकी रोखलं जातं या संघाला. यस सागर. नक्कीच सचिन याला आता 3 चौकारांसाठी 2000 रुपये असतील सर. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी गुप्ता साहेब व्यासपीठावर विराजमान आहेत, ज्यांनी प्रिन्स मूवीची व्यवस्था या स्पर्धेकरता केलेत आणि त्यांनी काल आव्हान केलं होतं कुठलीही गरज असो माझ्याशी संपर्क साधा. ओहो व्हॉट डिलिव्हरी. अप्रतिम बॉल आणि बॅटचं एज लागतंय. एज अँड टेकन. विकेटचा पतन होतोय. सचिन नावाचा फलंदाज गारद होतोय. हा लागलाय 5वा धक्का. 5 गडी बाद. चालू असलेल्या मॅच मध्ये क्रांती सूर्य बिरसा मुंडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 36 धावा. 36. नक्कीच या ठिकाणी अजून एक मान्यवर आणि आपण बघितलं की शेलार स्पोर्ट्स संघाचे मालक अमित दादा शेलार या ठिकाणी मंचावरती येताना तुम्ही बघाल आणि निलेशजी गोवारे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अक्षयजी शेलार मंचावरती येताना तुम्हाला बघायला मिळतील. जाऊया पुन्हा एकदा गावडचं सज्ज आहेत लाईव्ह ॲक्शनच्या जोडीला. यस बॅड लाईटचा सामना करावा लागेल. याकरता तुम्ही लवकरात लवकर घाई करा. अजून जर विचार केला या षटकाचा तर 3 बॉल शिल्लक आहेत. हा फायनलचा मॅच सुरू आहे. कोण कब्जा करल APL 2021 वर. कोण गाजवेल वर्चस्व. कोणाचा असेल दबदबा हे आपल्याला थोड्याच वेळात दिसून येईल. कारण ही स्पर्धा म्हणजेच प्रतिष्ठेची स्पर्धा. ही स्पर्धा म्हणजेच खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा आहे. खेळाडूंच्या कला गुणांना ओळखण्याकरता राबवलेले हे अतिशय चांगलं नियोजन आणि आयोजन APL 2021चं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज उमेश भुरे. त्याच्या कोट्यातील आता 4था चेंडू असेल. समोर उजव्या हाताचा फलंदाज. शॉर्ट ऑफ लेंथ उसळी घेणारा चेंडू थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये आयेश बेंद्रे नावाचा खेळाडू फिल्डिंग करतोय. एकच धाव आणि हा बाईचा इशारा आलाय. या अतिरिक्त धावेची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 37 वर. APL म्हटलं तर आज पॅकर्स बघायला मिळत आहेत. 37चा आकडा म्हणजेच आठवण झाली ती 17 डिसेंबर 1937 साली जन्मलेल्या कॅरी पॅकर्सची. ऑस्ट्रेलियन मीडिया मॅन आणि त्याचीच देण आहे ही लीग स्पर्धेत ज्या लीग स्पर्धा आपण बघतोय. इनसाइड आउट करून चेंडूला खेळला जातोय. चेंडू जातोय बॅकवर्ड फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दुसरी धावे करता फलंदाज वेगाने धावतात आणि नो बॉलचा इशारा. नो बॉल याचाच अर्थ सोने पे सुहागा. 2+1 3 धावा आणि या 3 धावांशी धावसंख्येत बदल. धाव फलकावर धावा लागल्या जातात ते 40 धावा. स्कोर मूव्ज ऑन 40. 5 गडी बाद 40. फ्रीड असेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि आता फ्रीडचा फायदा फलंदाज उचवेल काय. फलंदाजाने फ्रीडचा फायदा उचलायला हवा. काय काळ होता 5 वर्षापूर्वी याच खेळाडूला मी अप्रतिम खेळाडू म्हणून बघितलं होतं कोलंडने संघाकडून खेळत असताना. आता बॅकलिपचा वापर. चेंडू हवेमध्ये. फ्रीट असल्या कारणानं फलंदाज बाद होणार नाही. म्हणूनच डोकं शांत आणि जिभेवर साखर ठेवणं फार गरजेचं होतं. इथे शतरक्षकाला कळलं नाही की फ्रीट आहे. 3 धाव मिळत आहेत आणि या 3 धावांशी धावसंख्येत वाढ होतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 43 वर. अजूनही 1 बॉल शिल्लक आहेत. म्हणूनच म्हटलं जातं की बर्फाचे गोळे आणि नाते बनवणं हे फार सोपं असतं. बर्फाचे गोळे टिकवणं फार कठीण असतं. तशीच नाती टिकवणं हे सुद्धा फार कठीण असतं. आणि ह्या दोघांना जर टिकवायचं असेल तर एकच पर्याय ती म्हणजे शांतता. डोकं शांत ठेवून चांगला निर्णय घेणं फार महत्वाचं आहे. शेवटचा बॉल आणि धाव संख्या 43. हा चेंडू पिचिंग आउटसाइडला लेग स्टंप होता. एक धाव मिळेल. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि बघता बघता दुसऱ्या धावे करता फलंदाज वेगाने धावतायत. जीवतोड मेहनत घेत आहेत आणि ही मेहनत कामी येईल काय केबीएन स्पोर्ट्स सातिवली संघाला. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या
नंतर सदानंद स्फूर्ती 9192 संघाविरुद्ध फलंदाजी करताना केबीएन क्रांती सूर्य बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाची धावसंख्या आहे ती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते सदानंद स्फूर्ती 9192 या संघासमोर. थेट आम्ही पुन्हा एकदा काही सूचना करण्याकरता घेऊन जातो सागरमाळी जे सज्ज आहेत मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी. नक्कीच या ठिकाणी आपण पुन्हा एकदा बोलवतोय आमचे 12 जे स्पॉन्सर्स आहेत त्या 12 स्पॉन्सर्स ना या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय सन्माननीय देवजी महाले जे केबीएम स्पोर्ट्स या संघाचे मालक आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी आपण म्हणतो सदानंद स्मृती 9192 या संघाचे संघनायक मला वाटतं मालक आहेत भावेश बाबर यांना मी मंचावरती येण्याची विनंती करतोय. सागर 46 धावांचं लक्ष असेल 46 रन्स रिक्वायर्ड टू विन. दुसऱ्या बाजूला व्यासपीठावर आपण बघतायत तुतारी घेऊन आहेत अजित दादा जे तारपा नृत्याची ही तुतारी आहे. तारपा आपण बघतोय APL आदिवासी प्रीमियर लीग 2021 मध्ये आणि आणखीन एक सन्मान चिन्ह आहे आणि याचे हकदार कोण आहेत मित्रांनो. स्पर्धेकरता काही न मागता देणारे एक महान व्यक्ती आहे कारण त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही प्रिन्स मूवीज तुम्हाला पुरवतोय. सलग 5 दिवसाची ही व्यवस्था योजना करून देणारे या परिसरातील लाडके व्यक्तिमत्व खास करून लाख्या या नावाने त्यांचा उल्लेख केला जातोय. आदरणीय सन्मान्य प्रवीण गुप्ता साहेबांना विनंती करतो सरजी आपला या ठिकाणी सन्मान होतोय. प्रवीण गुप्ता साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. भारतीय जनता पार्टी वसई पूर्व मंडल युवा मोर्चा अध्यक्ष आणि बेलकडी परिसरामध्ये पाईपलाईन जी पाण्याची होती त्या पाईपलाईन करता सुद्धा आर्थिक सहकार्य आदरणीय सन्मान्य प्रवीण गुप्ता साहेबांनी केलंय. आणि त्या व्यतिरिक्त आम्हाला त्यांनी माहिती दिली होती जर कुणाच्या घरी लग्न समारंभ असेल खर्चिक जर बाब असेल लग्नाकरता पैशांची गरज असेल किंवा दुःखद घटना झाली असतील त्याकरता आर्थिक सहकार्य जर हवं असेल तर निश्चितच माझ्याशी संपर्क साधा. मी उदार मनाने आणि माझं नाव न घेता मी ही मदत करेन. असेही व्यक्तिमत्व प्रवीणजी गुप्ता साहेबांना तुम्ही फेम मध्ये बघू शकतायत. बिग डॅडी 47 हा त्यांचा संघ संपूर्ण भारतभर दौरा करत असतोय. बिग डॅडी 47 म्हटलं तर गोवा येथील एक सुंदर अशी बोट आपल्याला आठवतोय आणि गोवा येथील कसिनो आठवतोय. नक्कीच अतिशय चांगला व्यक्तिमत्व आहे ना त्या व्यक्तिमत्वाला साजेस स्मित हास्य बघा श्रीमुखावरती आपल्याला बघायला विशेष सागर इथे बघा आपल्या उदार व्यक्तिमत्व रघुनाथ जोगरे आम्हाला माहिती की प्रवीण गुप्ता साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की या स्पर्धेचा संपूर्ण खर्च आम्ही देतोय. तरी सुद्धा आयोजकांनी उदार मनाने सांगितलं की सरजी नको तुम्ही आम्हाला इतकं सहकार्य केलं ते आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि ही विशेष म्हणजे स्पर्धा सुद्धा वेळेवर ठरली. प्रवीणजी तुमचं लाख लाख धन्यवाद. आणखीन तुम्ही आम्हाला काय सुचवलं होतं की प्रदीप गुप्ता साहेबांची सुद्धा संपर्क साधा ते सुद्धा आर्थिक सहकार्य करतील असं तुम्ही आम्हाला म्हटलं होतं. तुमचं हे उपकार कधीच विसरणार नाहीत. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये थेट आम्ही पुन्हा एकदा जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये कारण दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकणार आहात या APL मध्ये पुन्हा एकदा सागरमाळी जयेश डुकले यांना. टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये जाण्याच्या अगोदर या ठिकाणी सर्व आपण जे संघ मालक आहेत ते उपस्थित आहेत का बघूया. फायटिंग फॉल्कन्स या संघाचे संघनायक ज्ञानेश्वर दादा सापटे या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा एंटरप्राइजेसचे सुनीलजी पागे या ठिकाणी उपस्थित. युवराज 11 या संघाचे मालक होते प्रशांत जाधव या ठिकाणी उपस्थित. रवी स्पोर्ट चिंचपाडा संघाचे योगेश दळवी या ठिकाणी नक्कीच उपस्थित आहेत. आणि त्यानंतर आपण बघतोय की बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या संघाचे बाबू महाले सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पार्थ वॉरियर्स या संघाचे हेमंत लाखात या ठिकाणी उपस्थित आहेत. शेलार स्पोर्ट या संघाचे अमित दादा शेलार या ठिकाणी नक्कीच उपस्थित आहेत. अक्षय शेलार आणि त्यानंतर निलेशजी गोवारी आमचे जावई हार्दिक स्वागत तुमचं. आणि एक छोटासा आपण नितेश शेलार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सामन्याला सुरुवात होते. रुद्राक्ष स्पोर्ट्स संघाचे मालक विनोददादा गवळी या ठिकाणी उपस्थित झाले. सर आपले सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर हंसिका स्पोर्ट्स नागले संघाचे पिंटा दादा परेड या ठिकाणी उपस्थित आहेत. चला पुन्हा एकदा जाऊया लाईव्ह ऍक्शनच्या जोडीला. जयेश डुकले येस वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहू शकतो यावेळेस पहिल्या चेंडूवर काय आगाज. विशालच्या बॅट मधून विश्वनाथ जाधव वर आक्रमण. चेंडू जातोय 4 धावांसाठी. हा फायनलच्या मुकाबल्यामध्ये आलेला एक तडकेबाज चौकार. 4 धावा. क्या बाद है. अफळातून सुरुवात. अफळातून स्टार्ट मिळवते विशाल सातवे.
हो, यावेळेला पाहतोय कमबॅक केलंय गोलंदाज विश्वनाथ जाधवने. ज्या प्रकारे आपण पाहतोय की पहिला चेंडू थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला होता, मात्र हा चेंडू आपण पाहतोय की शरीराच्या जवळ, यष्ट्यांच्या जवळ विशाल सातवी आपण बघितलं तर एक चांगला फलंदाज आहे आणि या फलंदाजाला निश्चित पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय विश्वनाथ जाधव इथे निश्चितच एक चांगल्या पद्धतीचा आपण पाहू शकतो. यावेळेला क्लीन बॉल, प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक असं जाहीर केलं गणू दिवे यांच्या माध्यमातून. आणि लगेचच विश्वनाथ जाधवने पाहतोय ज्या खेळाडूने चौकार लगावला होता त्याच खेळाडूला परतीचा प्रवास करावा लागतोय, कारण की इथे यष्ट्या केल्यात उद्ध्वस्त. APL विकेट जातोय आणखीन एक विश्वनाथ जाधव याच्या खात्यामध्ये. Yes, एक विनंती असेल, सर्व संघ मालक जे आहेत त्यांना मी मंचावरती बसण्याची विनंती करेन. सर्व जे संघ मालक आहेत 12च्या 12 म्हणजे देवजी महाली, भावेशजी बाबर, दयानजी वाघ, ज्ञानेश्वर सापटे, हेमंत दादा सुतार, सुनील पागी, कमलाकरजी जाधव, प्रशांत जाधव, सतीश दळवी, योगेश दळवी, बाबू महाले, हेमंत लाखात, संतोष शेलार, अमित शेलार, विनोद गवळी, प्रशांत गवळी आणि पिंट्या परेड दादा, सर्वांना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन असं नसतं बाबा. येस, आपण बघितलं तर नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये विनोद परेड, मॅनफ्रॉम चंद्रपाडा नेहमीच चांगलं प्रदर्शन करत आलाय. विनोदसाठी षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मात्र जाहीर केलंय गणू दिवा यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर या वेळेस विश्वनाथने ज्या पद्धतीने चौकार पडल्यानंतर आपण बघितलं तर चांगलं कमबॅक केलंय. आपण पाहत आहोत APL तर आपण पाहते दोन्ही म्हणजे गोलंदाजाला सुद्धा संधी आहे, फलंदाजाला सुद्धा संधी आहे की 100 रुपयाचं पारितोषिक, कारण की गोलंदाजाने विकेट मिळवला तर 100 रुपये मिळतील, दुसऱ्या बाजूने षटकार लगावला फलंदाजाने तर 100 रुपये मिळतील. मात्र आपण पाहू शकतो या घडीला की एक धाव घेतोय, स्वतःचा अकाउंट ओपन करतोय, 46 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचंय आणि जे सरासरीचा आपण उल्लेख केला तर 11.6 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच नक्कीच आपण बघतोय अतिशय जबरदस्त. विश्वास याच्यासाठी सुद्धा 100 रुपये असतील. आपण बघतो विनोद परेड याच्यासाठी सुद्धा 100 रुपये असतील. आणि बघतोय आणि मैदानाच्या बाहेर जर झेल घेतला त्यासाठी सुद्धा 200 रुपये गणेश दिवा यांच्या मार्फत जागो दिलेले आहेत. आणि ग्राउंड मध्ये झेल घेतला तरी सुद्धा 100 रुपये असतील. राहुल याच्यासाठी आपण पाहू शकतो यावेळेस राहुल साठी सुद्धा आपण पाहतो पारितोषिक. मात्र यावेळेला डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न जर होता, मात्र या घडीला आपण पाहू शकतोय की राहुल वर्सेस विश्वनाथ हे आपण पाहतोय निश्चितच एक रोमहर्षक आपण पाहतोय उदाहरण, रोमहर्षक मॅच पाहतोय आपण. आदिवासी प्रीमियर लीग 2021 चा हा थरारक सामना, फायनलचा सामना आपण पाहतोय. या APL 2021 चा विजेता कोण ठरणार अजून सुद्धा आपण पाहतोय. प्रेक्षक आतुर आहेत, मान्यवर आतुर आहेत आणि सर्वच आतुर आहेत. पाहूया हा पुढचा चेंडू. विनोदसाठी सरळ बॅटच्या साडी उमेश महाळी पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार मात्र स्वतःला पूर्णपणे झोकून देतोय त्या चेंडू मागे, कारण की त्याला सुद्धा माहित आहे की हा सामना किती महत्वाचा आहे, कारण की हा सामना नाहीये तर हा एक APL चा करंडक आहे जो जाईल एखाद्या संघाच्या बाजूने. मी कॅमेरामॅनला विनंती करतोय की आपण निश्चितच अतिथी कक्षावर विराजमान असलेले जे 12 संघ तुम्ही मला बघतायत पाहायला या मिळतायत. मैदानाच्या आतमध्ये ज्यांचे संघ खेळले ते नक्कीच आपण बघतायत. पिंटा दादा परेड यांचा संघ खेळला अंशिका स्पोर्ट्स, त्यानंतर आपण जर बघितलं तर ज्ञानेश्वर दादा यांचा संघ जर आपण बघितला तर फायटिंग फॉर्टून रवी स्पोर्ट्स संघाचे मालक म्हणून आपण बघतायत सतीश दळवी, त्यानंतर पार्थ वॉरियर्स या संघाचे संघनायक आपण बघतायत या मंचावरती बसलेले आहेत हेमंत लाखात, त्यानंतर जॉय 11 या संघाचे संघनायक आपण जर बघितला तर दयानंदजी वाघ, विनोदजी गवळी साहेबांचा संघ आपण बघला, रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोडी संघ, आणि त्यानंतर तुम्ही बघताय त्या देवजी महाली यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ते नक्कीच देवजी महाली संघ मालक जे म्हणजे आपण बघतो केबी स्पोर्ट्स या संघाचे, बिरसा मुंडा संघाचे संघनायक बाबू महाली, आणि त्यानंतर युवराज 11 वालीव संघाचे संघनायक तुम्ही बघताय ते म्हणजे प्रशांत जाधव, आणि त्यानंतर शेलार स्पोर्ट या संघाचे संघनायक अमित दादा शेलार, आणि त्यानंतर तुम्ही बघताय सुनील पागे बाबा एंटरप्राइजेस या संघाचे संघनायक. चला जाऊया पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शनच्या जोडीला. स्टार मूव्हीज तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जात आहे आणि आपला आवाज पोहोचवतोय जयेश टुकले आणि विजय भोळे. 7 धाव फलकावर आहेत, 46 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजेच अजून सुद्धा आपण पाहिली तर जवळ 39 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. मात्र यावेळेस आपण बघितलं तर चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं होतं, तरी ते आपण पाहू शकतो की एक धावने स्ट्राइक रोटेट करते, थोडीशी चतुराई दाखवते. इथे आपण उल्लेख केला तर फलंदाज गडीला आपण पाहतोय
विनोद परत स्ट्रायकरकडे एखादा चांगला फलंदाज आपण बघितला तर राहुल गौड ज्याची बॅट मात्र निर्णायक सामन्यामध्ये तळपलेली आहे, त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा येताना पाहायला मिळतात. फायनलच्या मुकाबल्यामध्ये कशा पद्धतीने आपण पाहतोय फलंदाजी करतोय. यावेळेस आपण बघितला ऑफ्टमच्या जवळ चेंडू होता, जवळ आपण बघितलं या फटक्यासाठी शतरक्षण सजवलंय, इथे अडचण वाढू शकते आणि काय घडलंय इथे आत्महत्या केले असं म्हणायला काही हरकत नाही. या फलंदाज राहुल गौडने चुकीचा कॉल ठरला गेला, कारण की इथे घाई करायची गरज नव्हती आणि ज्या परीने म्हटलं जाते अति घाई संकटाला म्हणजे आणि इथे पाहतोय यावेळेला विकेटचं पतन झालंय. फलंदाज हा धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. राहुल गौड पाहायला मिळाला आपल्याला ज्या पद्धतीने निश्चितच इथे दुसरी धाव घेण्याचा कॉल होता, मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचा होता. मात्र पाहू शकतो या गडीला पाहतो निश्चितच मी म्हणेन की स्वतःचा कॉल म्हणू शकतो, कारण की यामध्ये आपण बघितलं की डेंजर एंड कडे पळायचा मात्र निर्णय निश्चित स्वतःने घेतला, कारण की आपण होते नकार दिला असता तर थांबला असता. मात्र आपण पाहू शकतो की इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन झालंय. धावफलकावर ज्या धावा आपल्याला पाहायला मिळतात ज्या 9 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. धाव फलकावर अजून सुद्धा आपण उल्लेख केला तर ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो की जे 46 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या आपण पाहिली तर अजून सुद्धा 37 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. महेंद्र जो नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये नुकताच दाखल झाला आहे आणि आपण पाहू शकतोय तर आमच्या जोडीने निश्चितच आपण पाहिलं तर विजय भोई सर आहेत आणि त्यानंतर आपण उल्लेख केला तर सागर माळी सर सुद्धा आहेत. आपण पाहू शकतोय अतिशय चांगल्या परीने आपण उल्लेख केला तर सातत्याने 5 दिवसामध्ये आपण बघितलं. पहिल्या दिवसामध्ये आपण उल्लेख केला तर त्या पद्धतीने आपण उल्लेख केला तर पहिल्या दिवसामध्ये आपण पहिला भावेश वनगाव सुद्धा आपल्याला जॉईन झाले होते. संदीप गावड सर पाहतोय आपण. त्यानंतर आपण पाहिले होते की दीपेश माने सर सुद्धा जॉईन झाले होते. राहुल अंधेर सुद्धा आपण पाहतोय. प्रदीप लोखंडे, विजय भोये हो यावेळेस आपण बघितलं तर ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव मिळते. दुसरीचा कॉल मात्र हा ना क्षेत्ररक्षणामध्ये गचाळपणा पाहायला मिळतोय आणि त्याचं परिवर्तन केलंय आपण पाहिलं तर 2 धावेमध्ये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. मात्र इथे थोडस क्षेत्ररक्षणामध्ये दबाव टाकायचा होता, कारण की पहिला रन आपण बघितला वेगाने कंप्लीट केला होता. मात्र माहित होतं फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार असतील आणि मात्र आपण पाहू शकतो की धावसंख्येचा आकार मात्र वाढताना पाहायला मिळतोय. 11 धावा म्हणजे अजून सुद्धा आपण पाहिली तर धावांची गरज आहे ती म्हणजेच आपण जवळपास पाहिली तर 35 धावांची गरज अजून सुद्धा आपण पाहतोय. यावेळेस शाडमलेन चेंडू पुलचा फटका मात्र उमेश महाळी आहे तिथे आणि मात्र पाहतोय यावेळेला झेल मात्र सोडणार नाही. झेल टिपला जात आहे. फलंदाज बाद. महेंद्रची खेळी संपुष्टात. विकेटचं पतन. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की हा मेगा फायनलचा सामना एकीकडे सदान स्मृती 9192 संघ, दुसरीकडे केबीएम स्पोर्ट्स. एकीकडे आपण या षटकामध्ये चेंडू टाकून झाले आहेत. आमचे स्कोरर प्रदीप लोखंडे आम्हाला दर्शवतात की 4 चेंडू टाकून झालेत. धाव फलकावर धावा आहेत अजून सुद्धा 11 धावा म्हणजेच 35 धावांची गरज आहे अजून सुद्धा सामना जिंकण्याकरिता. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल झालाय उमेश भुरे. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय हा फायनलचा मुकाबला आणि फायनलच्या मुकाबल्यामध्ये आपण पाहतोय कश्मकश भरा मुकाबला तुम्हाला आम्हा सर्वांना पाहायला मिळतोय या APL 2021 चा. आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतोय की ज्या आपण पाहतोय दिवसाची आठवड्याने वाट पाहत होतो मात्र तो दिवस आपण प्रत्यक्षात पाहतो या वेळेला APL चा शेवटचा आणि या अंतिमचा ठिकाणी दिवस. पारितोषिक पुन्हा एकदा जाहीर झालंय. प्रेक्षकांसाठी षटकाराचा झेल घेतला तर गणेश दिवांच्याकडे 200 रुपये, षटकार मारणाऱ्या षटकारा वीर फलंदाजाला 100 रुपये आणि विकेट घेणाऱ्या प्रत्येक गोल त्या कॅच साठी नक्कीच त्या विकेट साठी 100 रुपये. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल केलाय. सचिन कवळे लॉंग आउट निवडून येताना पाहायला मिळतंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतोय विनोद परेड आणि उमेश ही जोडी. मात्र आपण पाहू शकतो या वेळेला आपण बघितलं तर उमेश हा खेळाडू खूप महत्वाचा आहे, कारण की हा खेळाडू जर इथे चालला तर नक्कीच आपण पाहू शकतो जी नौका आता मात्र थोडीशी डगमगलेली आहे मात्र ती चालू शकते. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं विनोदला विसरून चालणार नाहीये. विनोद परेड सुद्धा आपण त्याच प्रकारचा एक आक्रमक रवयाचा खेळाडू पाहायला मिळतोय. धाव फलकावर पाहिलं आपण 12 धावा. 34 धावांची गरज अजून सुद्धा आहे हा सामना जिंकण्याकरिता.
रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला होता, मात्र आपण पाहतोय यावेळेला लगातो तीर नाही तर फकीर. मात्र आपण पाहतोय यावेळेला चेंडू डट, 2 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या पाहतोय 12 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात धाव फलकावर. 12 चेंडू आणि सुद्धा यायचे आहेत आणि या 12 चेंडू मध्ये धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. ती म्हणजेच 34 आणि 34 धावांची गरज कशा परीने कंप्लीट केली जाईल हे सुद्धा पाहणार आहोत आपण यानंतर लगेचच. पण मात्र घेतोय डीजे ब्रेक नंतर जातोय आणि लगेच मैदानाच्या मध्ये येतोय ती म्हणजेच विजय भोई सरांच्या मधून. मात्र आपण पाहिलं तर संध्याकाळचं सत्र आणि प्रमुख अतिथींचं दरम्यान आगमन होताना पाहायला मिळतंय आपल्याला. नक्कीच अतिशय चांगली स्कोरिंग केली जाते. आपण बघतोय त्या स्कोरिंग करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू थोड्याच वेळामध्ये. नक्कीच प्रदीप लोखंडे आहेत अतिशय चांगले समालोचक. तुम्ही जयेश ढुकले यांना बघतायत, त्यांचा आवाज सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला. मॅन ऑफ गोल्डन फिंगर सचिन लाखात, वसईचा सचिन या ठिकाणी तुम्ही बघतायत स्क्रीनवरती. आणि त्यानंतर विजयजी भोये, सचिन कालात मला वाटतंय. येस, सचिन त्या ठिकाणी दिसला. आपण बघतात आमचे सन्माननीय समालोचक संदीपजी गावड यांना तुम्ही बघताय. त्यानंतर पाहुणे त्या ठिकाणी येताना आपण बघतोय. सागर माळी सर, माहिती मिळते की आपण पाहिलं भूमिपुत्र फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय निश्चितच ज्या पद्धतीने उल्लेख केला तर सुशांतदा पाटील निश्चितच ज्यांचा आपण पाहू शकतोय आगमन होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहिलं नेव्ही ऑफिसर आदरणीय सन्मान्य गणेश बाळकृष्ण पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. सुशांत दादा पाटील यांना सुद्धा तुम्ही फ्रेम मध्ये बघतायत आणि त्यांच्या समोर आलेले इतर सर्व मान्यवर या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत रजनीकांतजी म्हात्रे यांच्या समोर आणखीन मान्यवर आहेत, ती चर्चा सुद्धा आम्ही करणार आहोत. मॅच कडे रवाना होऊया. तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रवीण परेड. मान्यवरांच्या माहिती करता हा मेगा फायनलचा मॅच सुरू आहे. मेगा फायनलच्या मॅच मध्ये तुम्ही बघतायत जो संघ आहे 2 बलाढ्य संघ आहेत. या 2 बलाढ्य संघादरम्यान ही मॅच आहे. गोलंदाज तयार, कोलरडपाच्या चेंडूला कोतून काढलंय. सदानंद स्मृती 9192 विरुद्ध KBN क्रांती सूर्य बिरसा मुंडा सातिवली या दोघांमध्ये हा मॅच सुरू आहे. मेगा फायनलचा मॅच. ओ टू कमेंट्री बॉक्स, ओ टू जयेश. नक्कीच अतिशय जबरदस्त एक अतिशय आक्रमक मॅच मैदानामध्ये सुरू आहे. नक्कीच 2 संघ जे मैदानामध्ये लढतात, एका बाजूने आपण बघतोय तो म्हणजे KBM स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतायत ते म्हणजे सदन स्मृती 9192 भावेश बाबर यांचा संघ मैदानामध्ये चेस करण्याचा प्रयत्न करतोय. 46 धावांचा पाठलाग करताना. यस विजय. आपण पाहतोय या वेळेला पाहतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इन दी एअर, चेंडूच्या खाली अविनाश गिराणे मात्र झेल नाही सोडणार. झेल टिपला जातो आणि फलंदाज बाद. मात्र आपण पाहतो या गडीला आमच्या जोडीने जॉईंट आहेत आमचे साथी समालोचक विजय भोये सरांकडे आपण वळतोय. यानंतरची कहाणी निश्चित ऐकूया विजय भोये यांच्या जुबाडी. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी थोडासा ब्रेक झालेला आहे मैदानामध्ये. मात्र ही जी सायकल आम्हाला दिली ज्ञानेश्वर दादा सापटे, ती सायकल तुम्हाला या ठिकाणी आपण बघणार. यस, आदरणीय सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. सन्माननीय रजनीकांतजी म्हात्रे, त्यानंतर सुशांतजी पाटील, त्यानंतर अजून एक मान्यवर गणेशजी पाटील. आपण बघतोय नेव्ही मध्ये या ठिकाणी मर्चंट नेव्ही मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आणि अतिशय नक्कीच चांगलं व्यक्तिमत्व. त्यानंतर मिलिंददादा भोईर आमचे एक बंधू, त्यानंतर भाऊ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते जयेंद्र भोसकर, त्यानंतर ज्ञानेश्वर दादा सापटे आणि अमितजी शेलार आणि सुशांतजी पाटील यांचं नक्कीच म्हणणं आपण बघतोय. यस, लाईव्ह ऍक्शन कडे आपण जाणार आहोत. भूमिपुत्र संघटनेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. हवेमध्ये चेंडू खाली उमेश महाली आणि या ठिकाणी गाडी बाद. खेळ खल्लास होतो तो विनोद परेड यांचा. विनोद परेड बाद झालेला दरम्यान आपण पाहिला. या ठिकाणी सन्माननीय मान्यवर उपस्थित आहेत या मंचावरती. भूमिपुत्र संघटनेचे विद्यमान अध्यक्ष ते म्हणजे सुशांतजी पाटील साहेब. त्यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊया. स्क्रीन मध्ये तुम्हाला बघायला मिळतंय ते म्हणजे प्रवीणजी गुप्ता, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत वसई विरार मधले. त्यानंतर तुम्ही बघतायत रजनीकांतजी म्हात्रे आणि त्यानंतर तुम्ही बघतायत मर्चंट नेव्ही मध्ये आत्ताच त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते म्हणजे विनायक गणेश बाळकृष्ण पाटील. त्यानंतर तुम्ही बघतायत ते म्हणजे स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळतंय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, मोबाईल स्क्रीनवरती मिलिंददादा भोईर, त्यानंतर भाऊ जयेंद्र भोसकर, त्यानंतर आपण बघतायत ज्ञानेश्वर दादा सापटे. चला सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू खाली
राकेश वनगे आणि या ठिकाणी हॅट्रिक साधली जाते. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग हिअर, व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग बाय प्रवीण परेड. आणि हा झेल नाही, हा सामना टिपलेला राकेश याने. क्या बात आहे राकेश. तिसरं तिकडी साधली गेलेली आहे, तिसरी हॅट्रिक आहे. पहिली हॅट्रिक साधली होती ती म्हणजे वैभव धूम, 4 चेंडूवरती 4 गडी बाद. त्यानंतर आपण बघतोय वसंत सांबरे 3 गडी बाद त्याने केले होते लागोपाठ. आणि आता आपण बघताय ते म्हणजे प्रवीण परेड यांच्या मार्फत आपण बघितलं एक हॅट्रिक घेतली गेली. त्या ठिकाणी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे, मात्र यावेळेस थोडेसे कष्ट जास्त करावे लागतील. कारण आपण जर पाहतोय 6 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 33. काय जबरदस्त गोलंदाज प्रत्येकरण पाहायला मिळालं. मिस्टर प्रवीण परेड मॅन फॉर्म शिलोतरचा हा खेळाडू अप्रतिम गोलंदाज प्रत्येकरण पाहायला मिळालं. विकेटचे हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. अतुल नडगे यावेळेस चौथं षटक टाकण्यासाठी राईट मोठ्या विकेट षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला आहे अतुल नडगे. यावेळेस अति वेगानं चेंडू यावेळेस ट्रॅव्हल केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र विजयासाठी 5 चेंडू आणि 33 धावा. काय जबरदस्त विजय सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. 33 धावा होऊ शकतात, तर मात्र इथं चिकाटी हवी आहे. यस पुन्हा एकदा यावेळेस फटका तर फसलाय चेंडूच्या खाली. शतरक्षक आणखी एक विकेटचा पतन. यस डीजे डीजे काय जबरदस्त गोलंदाज प्रत्येकरण पाहायला मिळतंय. पूर्णपणे बांधून ठेवले साधारण स्फूर्ती 9192 या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा सरमोरच्या दिशेने हा शॉट पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, निश्चितच एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय. ज्या पद्धतीचे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण परेड आणि आता मात्र गोलंदाजी करतोय तो म्हणजेच अतुल नडगे. वयाच्या 14व्या पासून हा गोलंदाज मात्र पुढे आला होता आणि यावेळेस आपण बघितलं थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय फलंदाज अक्षय जाधव या खेळाडूनं. मात्र या शॉटला थोडासा निश्चितच उशीर झालेला आहे, कारण हे फटके सुरुवातीला यायला हवे होते. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस अजून एक मोठा फटका येईल का? फुल अँड पॉवरफुल चेंडू जाईल सीमारेषा पार आणि हा येतोय अजून एक षटकार. धन्यवाद डीजे. सीमारेषा बाहेर ज्या खेळाडूने झेल पकडलेला आहे त्यांनी या ठिकाणी यायचं आहे, कारण गणू दिवा यांच्याकडूनच 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फुल अँड पॉवरफुल. निश्चितच हा खेळाडू कुठे लपला होता, कारण अशी फलंदाजी निश्चितच हवी होती, मात्र ती सुरुवातीला. आणि जवळजवळ किती धावेने हा संघ पराभूत झालेला आहे? 16 धावेने मात्र या ठिकाणी पराभूत केलेला आहे, ते म्हणजे सदानंद स्मृती 9192 या संघाला. यस कमॉन डीजे. त्यांना विनंती असेल खुर्च्या घेऊन या ठिकाणी यावं. ज्या ज्या खुर्च्या आहेत आणि झेल घेतला आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आताच उपस्थित झालेले सन्मान्य श्री गणेश बालकृष्ण पाटील नेवीचे या ठिकाणी त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सुशांत पाटील भूमिपुत्र
संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर मिलिंदजी भोईर महाराष्ट्र वाहतूक सेना विभाग अध्यक्ष आहेत या परिसरातील, त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जयेंद्रजी भोसकर विभाग प्रमुख शिवसेना, त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर यानंतर जे संघ मालक आहेत या आदिवासी प्रीमियर लीगचे, ते म्हणजे देवजी महाली साहेब या ठिकाणी नक्कीच उपस्थित, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सदान स्मृती या संघाचे मालक आहेत भावेशजी बाबर, त्यांचे सुद्धा सागर हार्दिक थोडस हार्दिक स्वागत थांबवतो आहे. तुला प्लीज. त्या खेळाडूंनी खुर्च्या घेऊन या, समोर बसायचे, तुम्हाला स्थानापन्न व्हायचे, आपापल्या खुर्च्या घेऊन यायच्या आहेत. तर निश्चितच आपण लगेच या ठिकाणी स्वागत समारंभाला सुरुवात करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आयोजित APL 2021 आणि या शेवटच्या दिवशी आपण बघतोय, निश्चितच फायनलच्या दिवशी आपण बघतोय अंतिम विजय संघ आपल्याला मिळाला आहे, तो म्हणजे KBM स्पोर्ट्स देवजी महाली यांचा संघ आपण बघतोय. अंतिम विजय संघ